माझे सर्व सहकारी या चर्चा सत्रात सकाळपासून ज्यांनी भाग घेतला ते सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, वायकर मी तुम्हाला थांबायला सांगितलं नव्हतं. अजून बोलायचं असेल तर या, मी थांबायला तयार आहे. कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये प्रत्येक वक्त्याला दिल्या चिठ्ठीत अशी तुम्हालाही आली, ती द्यायला नको होती. पण जर मंत्र्यालाच बोलायपासून थांबवलं तर मग ऐकायचं कोणाचं? बरं, मुंबई शहराचा पालकमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी माझ्याकडे जबाबदारी द्यावी असं मुख्यमंत्र्यांना सुचवलं आणि मुख्यमंत्र्यांनी तशी जबाबदारी दिली. आता या शहरासाठी काय करायचं? नुसतं पालकमंत्री म्हणून झेंडावंदनाला 26 जानेवारी बाकी काही कार्यक्रम यांना उपस्थित राहायचं आणि बस गोड गोड बोलायचं, की खरोखर या शहरामध्ये या जिल्ह्यात राहणारे लोक आहेत त्यांच्या प्रश्नांचा विचार करायचा? मला असं वाटलं की आपली एक जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे या मुंबई शहराचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न, सर्वात जिव्हाळ्याचा कुठला प्रश्न असेल तो या जुन्या इमारतींचा. याच्या इतका गंभीर प्रश्न दुसरा असू शकत नाही. म्हणजे मी तर असं मानतो की महाराष्ट्रासमोरचे टॉप 10 प्रश्न जर निवडायचे ठरवले तर हा चाळींचा प्रश्न आहे, हा त्याच्यामध्ये घ्यावाच लागेल. आणि म्हणून सरकार कुठलेही असो, कुठल्याही पक्षाचं असो, एका पक्षाचं 2 पक्षांचं कसंही, तरी कुठल्याही पक्षाला ह्या प्रश्नांपासून दूर जाता येणार नाही ही माझी भावना आहे. आणि मी पालकमंत्री म्हणून निवडलेल्या प्रश्नांपैकी आणि जे कार्यक्रम समोर ठेवलेले त्याच्यात पहिल्यांदा हात या प्रश्नाला घातला, याचं मला थोडंसं एक समाधान आपल्या या उपस्थितीमुळे मिळालेलं आहे. हा प्रश्न केवळ मलाच नाही तर तो तुम्हाला जास्त महत्वाचा वाटतो आणि तुम्हाला तो वाटणारच, कारण तुम्ही ते जीवन रोज जगता. तसं मी राहणारा उपनगराचा, गोरेगावचा, पण लहानाचा मोठा तिथे झालेलो असलो तरी गिरण गावात आणि गिरगावात राहणाऱ्या नातेवाईकांकडे लहानपणापासून सतत जाणं येणं असल्यामुळे चाळींमधलं, इमारतींमधलं, जुन्या खोल्यांमधलं जीवन कसं आहे हे जवळून सतत पाहतोय. आणि गेल्या अनेक वर्षामध्ये काय झालं की या प्रश्नासाठी कोणी काहीच केलं नाही का? केलं, प्रयत्न केले. म्हणजे मेडिकल समिती आली, मग नंतर पुनर्रचना मंडळ स्थापन झालं, त्यानंतर 33/7 ची योजना, 33/9 ची योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, सेस इमारती, अनेक प्रकारच्या घोषणा झाल्या आणि असं करत करत ते चाललेलं आहे. पण तरी सुद्धा 19,500 इमारतींपैकी 4,500 इमारतींचं काम झालं. अजून 14,500 इमारती तशाच आहेत आणि त्यातले रहिवासी वाट पाहत. त्यामुळे इतके सगळे प्रयत्न करूनही प्रश्न जर लोंबकळत राहत असला तर जबाबदार लोकांनी ह्याचा प्रथम विचार केला पाहिजे की असं का होते. आणि म्हणून आम्ही हे चर्चा सत्र करताना कुठलीही अस्पृश्यता मानली नाही. हा नको तो नको असं नाही. पहिला हक्क, अधिकार आणि मान जर असेल तर तो रहिवाशांचा आहे. कारण आज जीव मुठीत घेऊन राहतायत ते. इतकी वर्ष त्या सगळ्या कोंदट कमी जागेत राहण्याचं काम त्यांचं झालेलं. त्यामुळे त्यांचा विचार प्रथम, याच्याबद्दल दुमत असायचं काही कारणच नाही. पण त्यांचा प्रश्न सुटत का नाही यासाठी भाडेकरू, ते मालक आणि विकासक, त्याखेरीज हे सगळे प्रशासनाची यंत्रणा, हे वेगवेगळे अधिकारी, या सर्वांनी याचा एकत्र विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की इतके सगळे प्रयत्न झाले तरी हे पुढे का सरकत नाही. आणि तो प्रयत्न चालू केला. गेल्या महिन्याभरामध्ये आम्ही अनेक अशा छोट्या छोट्या बैठका घेतल्या
या मान्यवरांची केवळ त्यांचं व्यासपीठावरूनच भाषण ऐकलं नाही, तर बैठकीत सुद्धा जवळ बसून प्रश्नांचा बारकाईने काय विचार आहे तो ऐकायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे असं मला वाटतं ही परिषद झाली, ही सभा झाली म्हणजे विषय संपला असं मी मानत नाही. उलट ह्या प्रश्नाच्या सोडवणुकीची सुरुवात आहे असं मी मानतो. आजपासून सुरुवात आहे. आणि आपण सर्वांनी जर एक दिलानं चिकाटीनं काम केलं, प्रयत्न केले, तर हा प्रश्न का सुटू शकत नाही. जर लोकांची तीव्र इच्छा असेल तर जगाच्या पाठीवरचा कुठलाही प्रश्न सुटल्याखेरीज राहत नाही अशी माझी भावना आहे. मधली एक भिंत पाडून दोन जर्मनी जर एकत्र येऊ शकतात, एक इतिहास घडू शकतो, बदलू शकतो, तर आपल्या इकडे एवढी मोठी कोणती कठीण गोष्ट आहे, ही सुद्धा साध्य होईल. पण सगळ्यांनी आपण हे ठरवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ठरवण्याची सुरुवात आज झाली. एवढं जरी पदरात पडलं तरी मला असं वाटतं की आपण यशाकडे जात आहोत. अर्थात भोळा आशावाद मी काही मानत नाही. हे सगळं कठीण आहे, कठोर आहे, पण ते सगळं स्वीकारवलं आणि समजून जर पुढे जायचं ठरवलं तर आपल्याला काही अडथळे दूर करता येतील. अडथळ्यांवरून आठवलं की आमच्या उद्योग खात्यासमोर सुद्धा काही समस्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग स्थापन करायला खूप अडथळे आहेत, कितीतरी परवानग्या लागतात. आणि याच्या बाबतीत महाराष्ट्र बदनाम म्हणून सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली गेली, वरिष्ठ अधिकाऱ्यांची, आणि विचारलं गेलं किती परवानगी लागतात एक उद्योग करायला. तर प्रत्येक खात्याने जे 2, 4, 5 असं करता करता बेरीज केली, 76 परवानगी एक उद्योग स्थापन करायला. आणि त्यामुळे अनेक उद्योगपती म्हणायला लागले, मग तुमच्याकडे कशाला, आम्हाला काही ठिकाणी तर असं आहे की आम्ही उद्योग करणार आहोत असं कळलं तर ती राज्य दिवसातून 2दा-3दा फोन करून त्यांचे अधिकारी विचारतात, तुमची काय अडचण आहे, आम्हाला तुम्हाला मदत करतो. आणि इकडे तर या सगळ्या 76 परवानगी घेता घेताच आमचा जीव जातो. म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना एक लक्ष देण्यात आलं की हे परवानगी आपल्याला कमी करायची. परवानगी नको तसं नाही, कारण बंधनं पाहिजे, नियंत्रण पाहिजे, पण हे असलं नको. ते एक खिडकी म्हटले जाते, पण कसं आहे, त्या विंडोज सारखं आहे मायक्रोसॉफ्टच्या. त्या विंडोज मध्ये गेलं की ती एक खिडकी उघडली की पुढे 10 खिडक्या दिसतात. त्यामुळे असं नाही चालणार. अधिकाऱ्यांनी 1 महिन्यानंतर अभ्यास करून अहवाल दिला आणि जी माहिती दिली की 76 पासून आपण 25 पर्यंत कमी. आता 25 आकडा काही अगदी छोटा नाही, पण ठीक आहे, पहिला टप्पा. त्या वेळेला ती जी बैठक झाली, एक 4 तासाची मोठी मॅरेथॉन बैठक झाली. स्वतः मुख्यमंत्री, माझ्यासारखे काही मंत्री आणि सर्व राज्याचे वरिष्ठ प्रिन्सिपल सेक्रेटरी, प्रधान सचिव, मुख्य सचिव हे 4-4.5 तास बसून ते सगळं काम करत होते. त्यावेळेला मुंबईचे आयुक्त होते आणि त्यावेळेला सांगण्यात आलं की मुंबई महापालिका सुद्धा, हा उद्योगाचा भाग आणखी वेगळा आहे, पण मुंबई महापालिकेने हे बघायला पाहिजे. 100-120 परवानग्या, काय प्रकार आहे हा. त्यावेळेला मी आयुक्तांना एक प्रश्न विचारला, आयुक्त महोदय, एखादी इमारत बांधायची असेल तर त्याला काम सुरू करण्याची परवानगी देतात, त्याला सीसी म्हणतात, कमेन्समेंट सर्टिफिकेट. पण आपली महापालिकेची अधिकाऱ्यांची पद्धत कशी आहे, पहिली त्या चौथ्यापर्यंतची क्लिप लेवलची सीसी, त्यानंतर ग्राउंड अधिक वरचे 3 मजले, दुसरी, मग फर्दर सीसी 7व्या मजल्यापर्यंत, मग 10व्या मजल्यापर्यंत, मग आणखी. म्हणजे हे 10 वेळा ह्या सीसी घेण्यासाठी त्या आर्किटेक्टला, विकासक आणि त्या कंपनीचे कोणी असतील त्यांना तिकडे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जावंच लागतं. तर हा काय प्रकार आहे. तुम्हाला जर पटलं असेल की हा प्रकल्प नियमाप्रमाणे आहे, तो मंजूर केला पाहिजे, त्याचे प्लॅनही तुम्ही पास करता, जर मंजुरी देता तर एकाच वेळेला ही सीसी का दिली जात नाही, एकच द्या. त्यामुळे तुमच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी कमी होतील, पण आपलं जे साध्य करायचंय, ईज ऑफ डुईंग बिझनेस,
एक खिडकी म्हणा काही म्हणा ते परवाने कमी करण्याचं मनावर घ्या. कारण एक जागतिक बँकेने अहवाल केला, पाहणी केली आणि त्याच्यामध्ये असं दाखवून दिलं, त्यांनी देश नाही विचार घेतला, प्रदेश किंवा काही काही भाग घेतले आणि आपला मुंबई महाराष्ट्राचा नंबर 179 पैकी 182 पैकी 142. इतकं कठीण आहे, इतकं आपण खाली. आणि तो ते रँकिंग ते रेटिंग हे वर यावं हा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेचा जो भाग आहे तो खूप मोठा आहे, गंभीर आहे. तुम्ही आता किती परवाने कमी होतात आणि किती ते सोपं होतं. अर्थात हे सोपं करणं म्हणजे बिल्डरांना पूर्ण सूट देणं असा त्याचा अर्थ होऊ नये. जाचक जे काही नियम आहेत ते कमी करा. जिथे खरोखर पकडलं पाहिजे, जिथे खरोखर नियंत्रण पाहिजे ते ठेवा ना करत. आणि एकदा परवानगी देत नाही सांगता ते 2 वर्षानंतर कशी मिळते, मग 1 वर्षानंतर कशी मिळते. तेव्हा असं नाही, धोरण हे स्पष्ट असलं पाहिजे, ठाम असलं पाहिजे. आता पाहूया त्यात काय सुधारणा होतात. बरं, ह्या परवानग्यांचा त्रास त्या फक्त बिल्डरला होतो, विकासकाला होतो असं नाही. प्रकल्प जो रखडतो त्याचा परिणाम त्या रहिवाशांना असतो. ते संक्रमण शिबिरात राहत असतात, रखडत असतात, त्यांना हे सगळं सहन करावं लागतं अप्रत्यक्षपणे. मालक विकासक हा त्याच्या घरी सुखाने असतो, रखडतात हे. म्हणून ह्या सगळ्याचा अर्थ शेवटी सामान्य माणसाचं दुःख कमी व्हावं हा असला पाहिजे. त्याचा काही दिवसातच आता त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. प्रभूसाहेब आपण सांगितले त्याप्रमाणे आम्हाला जी ह्या क्षेत्रामध्ये दलाली पोकळलेली आहे ती हद्दपार करायची, ती नाही पाहिजे. आणि म्हणून सर्वांनी जर एकत्र येऊन जागरूकपणे हे केलं तर दलालांची ह्याच्यामध्ये बोट घालण्याची हिंमत होणार नाही. आपण जर मजबूत असलो तर त्यांची काय हिंमत आहे आपल्यामध्ये घोटाळे करायची. पण आपल्यामध्येच फटाफूट असते, आपल्यातच बेपनाव असतो आणि त्याचा फायदा हे असे लोक घेऊ पाहतात. ते थांबवायचं असेल तर आपण पहिल्यांदा विकासाच्या प्रश्नावर ठाम एकत्र आलं पाहिजे आणि राहिलं पाहिजे. आता नवं धोरण येत आहे, मुंबईसाठी नवा विकास आराखडा हा जाहीर झाला. पण तो जाहीर झाला म्हणजे पहिला टप्पा आहे. आता त्याच्यावर हरकती आणि सूचना सर्वांनी द्यायचे. प्रत्येक नागरिकाला तो अधिकार आहे. फक्त वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून त्याच्याबद्दल काहीतरी टीका टिप्पणी बोलण्यामध्ये करून थांबण्यापेक्षा तुम्हाला जे वाटतं त्याच्यात हरकत घेण्याजोगं ते लेखी स्वरूपात ते दिलंच पाहिजे. आणि अशा रीतीनं नवा आराखडा मुंबईचा तयार होत असताना विकास नियंत्रण नियम सुद्धा नवे झाले पाहिजे. नुसता आराखडा उपयोगाचं नाही. हे जे विकास नियंत्रण नियम आहेत, मग तुमचे 33/7 असेल, 33/9 असेल, हे सुद्धा कधी कधीपासून तयार झालेले आहेत. त्यावेळेला जे कोणी होते, गृहनिर्माण मंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना भेटणारे लोक, त्यांचा झालेला प्रभाव, ह्या सगळ्या खाली घेतलेले जे निर्णय म्हणजे ते विकास नियंत्रणाचे नियम आज जर ते कालबाह्य झाले असतील, कुचकामी ठरले असतील तर ते कवटाळून बसण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालाच पाहिजे. पण तो बदल करायचा असेल तर नागरिकांनी जागरूकतेनं त्या सूचना केल्या पाहिजे. आणि नवा विकास आराखडा येताना नवी विकास नियमावली सुद्धा खास करून मुंबईच्या या जुन्या आणि जुनाट झालेल्या इमारतींच्या बाबतीत हे नवं धोरण आणावं लागेल. त्याचबरोबर ही सगळी योजना लोकाभिमुख व्हावी म्हणून आम्ही आता याचा पाठपुरावा करणार आहोत. मी सांगितलं तुम्हाला की हे सुरुवात आहे. खूप सूचना आल्या आहेत, खूप निवेदन पत्र आलेली आहेत. आमची खरी तर इच्छा होती इथे प्रश्नोत्तर घ्यायची, पण तशी परिस्थिती नव्हती. कुठल्या प्रश्नाला न्याय द्यायचा आणि कुठलं बाजूला ठेवायचं. त्यापेक्षा ह्या प्रश्नांची सबंध छाननी करून त्याचं वर्गीकरण करून त्याचा अहवाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पुस्तक रूपात. आणि तुमच्यापर्यंतच नाही
हे शासनातले जे लोक जबाबदार आहेत त्यांना देऊ, मुख्यमंत्र्यांना देऊ, गृहनिर्माण मंत्र्यांना, गृहनिर्माण राज्यमंत्री हे तर तत्पर आहेत आपले प्रश्न सोडवण्यासाठी, तरफदार आहेत रवींद्र वायकर आणि ह्या सगळ्यांच्या मदतीनं, आणि मदत ठीकच आहे, परंतु ह्या प्रश्नाचा व्यवस्थित पाठपुरावा करू, हे असं आणि असं झालंच पाहिजे ही एक बांधिलकी मानून आपण आज पुढे निघालेलो आहोत. म्हणून लोकाभिमुख कोणासाठी योजना करायची, कुणासाठी डीसीआर बदलायचे, कुणासाठी विकास आराखडा करायचे, तर तो मुंबईकरांसाठी, लोकांसाठी. आणि लोक हे केंद्र भागी समजून हे जर चांगले बदल केले तर मला असं वाटतं सगळे त्याला पाठिंबा देतील. पल्स पोलिओ प्रमाणे त्याचं उदाहरण दिलं गेलं की यशस्वी झाली स्वतंत्र भारतात, कारण सगळ्या लोकांनी ती योजना स्वीकारली, लोक चळवळ झाली. तशी ही लोक चळवळ पुनर्विकासाची झाली तर जगाच्या पाठीवरची कुठलीही ताकद आणि किती दलाल एकत्र आले तरी सुद्धा ही चळवळ थांबवू शकणार नाही असा माझा विश्वास. मला झेंडे साहेबांनी जाता जाता एक गोष्ट सांगितली की बीपीटीच्या जमिनीवरच्या इमारती ज्या आहेत त्यांचा पुनर्विकास करणं हे मानाला जमत नव्हतं, पण आता त्याच्यातून मार्ग निघालेला आहे आणि बीपीटीचं व्यवस्थापन मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि म्हाडा यांच्यामध्ये एक चर्चा झालेली आहे आणि आता पुढे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागांवरच्या जुन्या ज्या इमारती झालेल्या आहेत त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे अशी त्यांनी मला माहिती मिळाली आहे. हा छोटा भाग आहे, बरेच याच्यात गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, जिकिरीचं काम आहे, पण ते करण्याची आपली तयारी आहे. आणि ही सगळी जी मंडळी आज ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांनी एक लक्षात ठेवावं, तुम्ही आलात आणि 5-10 मिनिटाचं भाषण केल्यात म्हणजे तुमची सुटका झाली असं नाही, आम्ही तुम्हाला आता सोडणार नाही. या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत तुम्हाला आम्ही बरोबर ठेवणार आहोत. वारंवार याच्यासाठी भेटावं लागेल, बोलावं लागेल. हळूहळू आपली योजना, लोकांची योजना, आराखडा जो काय असेल तो लोकांचा आणि तो शासनानं स्वीकारावा. त्याच्यासाठी जी काही ताकद उभी करायची त्यासाठी शिवसेना समर्थ आहे. ही सगळी ताकद ह्या नव्या योजनेच्या मागे आम्ही उभी करू आणि आपण सर्व मिळून याचा पाठपुरावा करू. मला असं वाटतं कसं आहे की सरकार येतं ते तेव्हा पण आलं होतं 95 आणि 99 मध्ये गेलं, परत 15 वर्षानंतर आम्ही सरकारमध्ये सामील झालो. या सामील झाल्यामुळे एक झालं की तुम्ही पाहिलं असेल की नोव्हेंबर मध्ये जेव्हा सरकार पहिल्या मंत्र्यांनी भाजपच्या शपथ घेतली तेव्हा महिनाभर कसं सरकार डळमळीत चाललं होतं, कठीण परिस्थिती. डिसेंबर मध्ये शिवसेनेचे मंत्री पक्षप्रमुखांच्या निर्णयाप्रमाणे सरकारमध्ये सामील झाले आणि मग सरकार स्थिर झालं. ज्या काही घोषणा, कार्यक्रम किंवा विषय हाताळले गेले त्या नंतरच्या काळामध्ये ज्याप्रमाणे आम्ही हे महाराष्ट्राचं सरकार शिवसेनेनं स्थिर केलं त्याप्रमाणे मुंबईकरांना सुद्धा घरांच्या प्रश्नामध्ये स्थिर करण्याची भूमिका आहे. काम चमत्कारिक वाटेल, कठीण वाटेल, पण कठीण प्रश्न सोडवण्यातच पुरुषार्थ आहे, धमक आहे, ही आपल्याला दाखवावीच लागेल. आणि जर रोग चिवट असेल तर त्याची सोडवणूक सुद्धा चिवटपणानेच करावी लागेल, ती आपली करायची तयारी असल्यावर मला असं वाटतं फार चिंता करू नये, काम करत राहा. काम करत राहिलं तर त्याला यश मिळेल. सातत्य असतं, सातत्याला शेवटी फळ मिळतच. नाही तर माझ्यासारखा माणूस एक कॅबिनेट मंत्री होईल असं त्या काळी कोणी सांगितलं असं तर लोक हसले असते. पण सतत एकच पक्ष, एकच नेता, एकच झेंडा हा विचार मनामध्ये घेऊन चालत राहिलो त्याचं हे फळ आहे. तसंच घेतलेला विषय उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, अशा पद्धतीनं तुम्ही आम्ही जर चालू ठेवला तर आपल्याला याच्यात यश मिळेल. शिवसेनेची भूमिका ही बांधिलकीची.
आपल्याला माहिती आहे गेले 3-4 दिवस एका प्रश्नामुळे देशभरात चर्चा चालली आहे, भूमी अधिग्रहण कायदा. आणि शिवसेनेने आपली भूमिका स्वच्छ केलेली आहे की भूमी अधिग्रहण कायद्यावर जो वटहुकूम काढलेला आहे त्या वटहुकुमामुळं मूळ कायद्यातील काही तरतुदींना वगळण्याचं जे ठरवलेलं आहे त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होतील आणि त्यासाठी ह्या वटहुकुमाला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही अशी स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका पक्षप्रमुखांनी घेतली. आणि मग त्याच्यावर आता सुरुवात झाली चर्चा सगळी सुरू झालेली आहे. केंद्रीय मंत्री मातोश्रीवर आले, त्यांनी काही सांगायचा प्रयत्न केला. आधी का हे झालं नाही? वटहुकूम काढायच्या आधी सुद्धा हे होऊ शकलं असतं की या गोष्टी आवश्यक आहेत, देशहिताच्या आहेत, तुमची मदत पाहिजे, आम्ही आहोतच ना बरोबर. पण मोठ्याने ओरडल्याशिवाय कोणी ऐकायलाच तयार नसेल तर मोठ्याने ओरडण्या इतका शिवसेनेचा आवाज बुलंद आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमीन मालकांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जमिनी आपण कायमच्या घेणार आहोत आणि त्यांना सुनवाई पण नाही, त्यांचा कोर्टात जाण्याचा मार्ग बंद, त्यांची 70-80% संमती घेण्याचा कलम सुद्धा रद्द करायचं, हे शिवसेना सहन करू शकत नाही. प्रकल्पासाठी जमीन घेतली आणि 5-5, 10-10 वर्ष प्रकल्पच नाही आणि मग त्या जमिनी दुसरीकडे वळवल्या, असेही प्रकार घडलेले. त्यामुळे भूसंपादन ह्या सगळ्या विषयावर तसा विश्वास ठेवणं सुद्धा कठीण आहे. देशहितासाठी काही करायला पाहिजे. याच्यातलं फक्त संरक्षणासाठी ज्या जमीन संरक्षण विभागाशी संबंधित किंवा शस्त्रास्त्र निर्माणासाठी लागणारे जे भूसंपादन असेल त्याला मात्र आम्ही अडथळा आणू इच्छित नाही, कारण ते राष्ट्राच्या सुरक्षेशी संबंधित आहे. बाकी उद्योग, हाऊसिंग, महाविद्यालय, रुग्णालय हे करण्यासाठी ह्या तरतुदींपासून सूट देण्याचे जे सरकारने वटहुकुमात ठरवलेलं आहे त्याला शिवसेनेनं विरोध केलेला आहे. तो ठाम विरोध आहे, तो तसाच राहील. आणि म्हणून ज्याप्रमाणे या भूमी अधिग्रहणाचा विषय आम्ही घेतला प्रसंगी मित्र पक्ष किंवा ज्या सरकारमध्ये आपण सामील आहोत त्यांच्या धोरणाची वेगळी भूमिका धोरणापासून वेगळी भूमिका घेतली. याबद्दल टीका आहे, सगळं आहे, चर्चा आहे, असू दे. त्याचप्रमाणे हा प्रश्न सुद्धा मुंबईच्या जुन्या इमारतींचा प्रश्न हा जनतेचा प्रश्न असल्यामुळे त्या प्रश्नाशी बांधिलकी आम्ही या ठिकाणी नुसती घोषित केलेली नाही, ती स्पष्ट केलेली आहे. त्या दृष्टीनं काम हातात घेतले, सुरुवात केलेली आहे. आपला आशीर्वाद आहेच आणि त्यामुळं याच्यामध्ये आम्ही जी पुढे पावलं टाकू ती सगळी तुम्हाला वेळोवेळी जाहीर करू सांगू. जे वेगवेगळे अभ्यास गट असतील त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये सुद्धा सुसंवाद राहावा असा प्रयत्न करू आणि पुढे कशी प्रगती होते हे तुमचं सुद्धा तुम्हाला कळत जाईल. मला एक विश्वास आहे. परिवर्तन म्हणजे काय, बदल म्हणजे काय, सरकार बदललं, मुख्यमंत्री बदलले, मंत्री बदलले, आमदार बदलले म्हणजे परिवर्तन नाही झालं. रखडलेल्या प्रश्नांमुळे त्रासलेली जनता आहे, तिला परिवर्तन झालं याचा अनुभव आला पाहिजे आणि तो अनुभव येण्याचा एक मार्ग म्हणून हा जुन्या इमारतींचा प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे. आम्ही याच्याबरोबर कोळीवाडे गावठाण जी मुंबईतली मूळ लोकवस्तीची जागा त्यांचा सुद्धा प्रश्न आहे. फक्त एक लक्षात आलं, त्याच्यावर चर्चा सुरू झाली की ते प्रश्न खूप वेगळा आणि अत्यंत गहन आहे, त्याला स्वतंत्रपणे चर्चेची गरज आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलची परिषद किंवा अशा प्रकारचे चर्चासत्र आम्ही स्वतंत्रपणे 1-2 महिन्यामध्ये घेतो आहोत. तेव्हा त्या उद्देशाने जे लोक ऐकायला उत्सुक आहेत त्यांनी समजावून विषय सोडलेला नाही, विषय घेणार आहोत. फक्त आताच्या या विषयामध्ये तोही विषय कोंबणं पुढे त्या विषयावर अन्याय करण्यासारखं होईल म्हणून कोळीवाडी आणि गावठाणांबाबत स्वतंत्र चर्चासत्र होणार आहे एवढे या ठिकाणी सांगतो. बाकी बरेच तपशील आपल्या समोर आलेले आहेत, सगळ्यांच्या नोंदी आपल्याकडे आहेत.
आणि त्याप्रमाणे पुढचं कसं काही कामकाज असेल ते करण्याचं नियोजन सुद्धा झालेलं आहे. सर्वांनी ह्याच्यामध्ये आपुलकीने भाग घेतला. त्या सगळ्या मान्यवर मार्गदर्शक वक्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही थोड्या संख्येने आलात आणि भरपूर वेळ थांबून हा प्रश्न आमचा आहे, हे काम आमचं आहे या भावनेनं बरोबर आलेला आहात. तुमच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढा एक या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.